हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सो मी इथं बनवलेला आहे गाडीचा केक आणि गाडीचा केक बनवताना खूप सुंदर बनवलेला. पण ना परत नंतर त्याला एवढं मी ओव्हरऑल डेकोरेट केलं, एवढं डेकोरेट केलं की त्याचा 3 तेरा 9 18 करून टाकलं. पूर्ण वाटुळं करून टाकलं त्या केकचं. पण काय आपल्याला घरीच खायचं होतं तर काय एवढं कुणाला द्यायचं वगैरे नव्हतं. पण असंच एक्सपेरिमेंट चालू असतं माझं काही ना काही बनवायचं. आणि तसंही मी कुठला काही बेकिंगचा कोर्स वगैरे केलेला नाही. पण आवड आहे, बेकिंगची पण आवड आहे आणि कुकिंगची पण आवड आहे. आणि मला म्हणजे बनवून खाऊ घालायला पण आवडतं आणि स्वतःला पण खायला जाम आवडतं. मी जाम फूडी आहे. सो आज आहे रविवार आणि रविवारचा आमच्या इथं बाजार असतो. पण मी बाजारला वगैरे नाही चाललेली. मी चाललेली आहे बाहेर आणि ते पण किती तर विनवण्या करू करू आहोंना म्हणजे म्हणून त्यांना बाहेर घेऊन चालली आहे. सो आत्ता वाजले 3:30 आणि आम्हाला किती वेळ लागतो पोचायला माहिती नाही. सो मी हाताला काढलेली आहे मेहंदी. रात्री बघत टी व्ही म्हटलं चला काहीतरी म्हणजे एकदमच लक्ष गेलं कोण म्हणजे टेबलवर पडलेला कोण होता. मग ते टाईमपास करत करत हातावर मेहंदी काढली होती. तर कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि केक बनवलेला पण कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथं महादेवाचं मंदिर आहे. सो चलतीवर पाया पडलो आणि थोडंसं पुढं आल्यानंतर चहा पाणी करण्यासाठी थांबलो. आणि त्यातल्या त्यातच पार्सलवाल्याचा कॉल आलेला की तुमचं पार्सल आलेलं आहे. सो ह्याने फोन केला मित्राला की ते पार्सल सोडून घे. आणि माझ्यासोबत तर हमखास सारखं असं होतं. आम्ही कुठं बाहेर आलो की पार्सलवाल्याचा तर फोन आहे नाही तर कशाचा तर फोन आहे. तर फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलेत. आम्हाला जिथं पोहोचायचं होतं. कोण ओळखू शकतं का हे म्हणजे आम्ही कुठं आलो आहेत काय आलो आहेत. तर नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही कुठं आलो आहेत. तर तुम्हाला पण पुढे कळेलच मी कुठं आली आहे. तर म्हणजे कळायची काय गरज आहे, मी आत्ता सांगून टाकते की मी आली आहे नळदुर्गचा किल्ला बघण्यासाठी. सो बघू शकता आणि खूप छान वाटलं मला इथे येऊन. आणि खरंच म्हणजे एवढी काही गर्दी नव्हती आज. म्हणजे आज रविवार होता. पण पाहिजे एवढी गर्दी नव्हती. आणि मी ह्याच्या अगोदर पण किल्ला बघायला आलेली. पण त्यावेळेस ना मी खूप लहान होते. म्हणजे 4थी-5वीला असेल मी कदाचित त्यावेळेस आलेली. आणि ते पण असं आवर्जून किल्ला बघायला आलेली नव्हते. आणि त्यावेळेस मला कळत होतं आणि नाही पण कळत होतं. म्हणजे त्यावेळेस ना आम्ही म्हणजे आमचं कुळदैवत आहे खंडोबा. सो मी माझ्या वडिलांसोबत म्हणजे आमची दरवर्षी वारी असते. सो आम्ही नळदुर्गला खंडोबाला पाया पडायला आलो होतो. त्यावेळेस मी आलेली. मग त्यावेळेस ना आमच्या गावातले पण बरेच लोक ज्यांचं कुळदैवत आहे खंडोबा ते पण यायचे. बैलगाड्या घेऊन यायचे त्यावेळेस. आणि म्हणजे त्यांचा 4-5 दिवसाचा मुक्काम असायचा. आणि आम्ही टू व्हीलरवर यायचं कारण माझ्या वडिलांकडे त्यावेळेस राजदूत होती. सो आम्ही राजदूतवर यायचं. आणि माझ्या वडिलांचे मामा आहेत ना ते पण यायचे बैलगाडी घेऊन. आणि त्यांच्यात पण बरेच माणसं असायचे. सो ते पण बैलगाडी घेऊन यायचे आणि आम्ही त्यांच्या गाडीजवळ गाडी लावायची आणि आम्ही पण 1-1.5 दिवस तिथं राहायचं. मग त्यांच्यातले बोलले आपण नळदुर्गचा किल्ला बघायला जायचं. मग त्यांच्यासोबत किल्ला बघायला आलेली. आणि त्यावेळेस पाऊल वाट होती. आम्ही मंदिरापासून किल्ल्यापर्यंत चालत गेलेलो. पाऊल वाट होती आणि लिटरली ना कमरे इतकं पाणी होतं. तेवढ्या पाण्यातून आम्ही किल्ला बघायला गेलेलो होतो. पण त्यावेळेस ना सगळं त्या किल्ल्याच्या अवतीभोवती गवत वगैरे होतं. म्हणजे तिथं काही एवढं लक्षच नव्हतं शासनाचं म्हणा कोणाचं म्हणजे लक्षच नव्हतं. एवढं काही चांगलं नव्हतं. म्हणजे एवढं तर कळत होतं की सगळं गवत वगैरे आणि असं इथं कुठं आणलं बघायला असं वाटलं होतं त्यावेळेस. पण परत नंतर पण ह्यावेळेस म्हणजे ही माझी दुसरी वेळ आहे मी किल्ला बघायला आली आहे. सो छान होतं इथलं. आणि वरती चालत गेलो, तोफा वगैरे बघितला. आणि वरती चालायला गेलो तेवढा दम लागला ना की बस पाणी वगैरे तहान लागलेली. पण तिथं पाणी पण नव्हतं आणि काही खाण्यापिण्यासाठी सुद्धा आतमध्ये नव्हतं. गाडीत पाणी होतं पण गाडी लांब बाहेर पार्क केलेली. पण काय करणार तिथं म्हणजे आम्ही विचारलेलं इथं काही खायला पिला नाही भेटत आहे, पाणी नाही भेटत. तर ते बोलले भेटतं पण आज बंद आहे असं बोललेले. सो मग परत म्हटलं काय बसलो तसंच म्हणजे दम खात बसलो आहे. थोडंसं म्हणजे सेल्फी वगैरे काढली. आणि आम्हाला इथं पोहोचायला 4:30 का काहीतरी झालेला. आणि त्यातल्या त्यात चालत म्हणजे फिरण्यामुळं काय पूर्ण किल्ला आम्हाला बघणं नाही झालेला. जेवढा होईल तेवढा बघितला. कारण ते बोललेले की 6 वाजता किल्ला बंद होतो म्हणून. मग ठीक आहे म्हटलं काय त्यातल्या त्यात मग परत नंतर फोटो वगैरे काढले. आणि इथं लोक कसे आजूबाजूचे बघत होते जसं काय यात्रिकी वगैरे आहे. पण आपल्याला काही घंटा फरक पडत नाही. कोणी बघतं अगर कोण नाही बघत आहे. आपण आपल्या धुंदीमध्ये असतात. सो इथं मी झाडाखाली येऊन बसलो आहे. खूप तहान लागलेली होती त्यावेळेस पण काय करणार
मग परत नंतर त्यातल्या त्यात मग हे सगळं बघितलं आणि इथं बसल्यानंतर त्यांना बोललं आपण मैत्रिणीकडे जायचं का. तर बराच वेळेस मी ह्यांना म्हणजे मस्का पॉलिश मारत होते की चला चला म्हणून. तिनं बोललेली की जवळच आहे माझं गाव, नळदुर्गपासून आमचं गाव जवळच आहे असं बोललेली, लई झालं 10-20 किलोमीटर आहे असं बोललेली तिने. मग असं पण किल्ल्याच्या बाहेर येईपर्यंत काय आमचं काही फिक्स ठरलेलं नव्हतं, जायचं नाही जायचं. गाडीत बसेपर्यंत काय म्हणजे असं हे झालेलं नव्हतं की जायचं आहे का नाही जायचं. मग काय किल्ला बंद व्हायची वेळ झालेली, सो आम्ही बाहेर आलोत. आणि त्यातल्या त्यात आज रविवार असल्यामुळं नळदुर्गमधला सुद्धा बाजार होता. सो नळदुर्गचा पण बाजार आम्ही म्हणजे फिरलोत. तिथला पण भाजीपाला बघितला. मग भाजीपाला घ्यायचं होतं, पण म्हटलं आता इथून भाजीपाला घेऊन जाऊस तर घरी जाऊस तर बराच वेळ निम्मी रात्र होईल आणि भाजीपाला पण सुकून जाईल. सो म्हटलं नुसता फिरून घेतला आणि परत नंतर आम्ही असं करून तिथून निघालोत. निघाल्यानंतर ह्यांना परत नंतर हे म्हणले गावाकडे जायचं आहे का मैत्रिणीकडे जायचं आहे, कारण परत नंतर फुगून बसेल ना मी. तर म्हटलं कसं बसत आहे त्यांना, म्हटलं चला मैत्रिणीकडे जाऊयात. सो आम्ही मैत्रिणीकडं म्हणजे जायला निघालोत, पण तिचं लिटरली उमरगेच्या जवळपास गाव होतं माहिती आहे. साधारण तिचं 5